कर्जमाफी देऊ शकत नसाल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा। अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्यानं राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली आहे। मी सभागृहात रिप्लाय देताना पण सांगितलं, सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करता येत। आणि मी राज्यातल्या 13 कोटी जनतेचा विचार करतो। देवेंद्रजी राज्याच्या जनतेचा विचार करतात, एकनाथरावजी राज्याच्या जनतेचा विचार करतात। मलाही वाटत नाही का, आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे, आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ। आता तशा प्रकारची परिस्थिती नाही, त्याच्यामुळं या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। अजित पवार यांची विधानसभा निवडणुकीपूर्वीची भाषा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची भाषा पूर्णपणे वेगळी होती। लाडक्या बहिणीने 2100 रुपये देण्यापासून ते कर्जमाफीपर्यंत करणारच चवर जोर देऊन सांगत होते। आता अजित पवारांनी हात वर केलेले आहेत। खरं म्हणजे अजित पवारांनी राजीनामा द्यायला पाहिजे। जर ते कर्जमाफी करू शकत नसतील आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नसतील तर महाराष्ट्राच्या जनतेचा वचनभंग केल्याबद्दल त्यांचा राजीनामा जनतेने मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे।